जुन्या आठवणींना उजाळा. सत्यकथा भाग 250. लेखक राजेंद्र लहानू जाधव. अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव. मी उदयपूरवरून अजमेरला पोहोचलो होतो. त्या ठिकाणी कोणीतरी आर.डी. सिंग यांच्या गावचे गोरखपूरचे कोणीतरी मिनिस्टर वगैरे आणि काही पाहुणे वगैरे आलेली होती. तिथे त्यांचे भाषण वगैरे काहीतरी होणार होतं आणि खादी कामासाठी हॉटेलचं काहीतरी उद्घाटन करणार होते. त्याच ठिकाणी आमची नेमणूक केली होती. आम्ही हातात काठी घेऊन गाड्या वगैरे आणि येणाऱ्या पाहुण्यांना काही लोकांना व्यवस्थित जाण्यास आणि बसण्यास सांगत होतो. ते कार्यक्रम उरकल्यानंतर मग तिथूनच 30-40 किलोमीटरवरती ते एक खेडेगाव होते आणि त्या खेडेगावामध्ये मला जायचे होते. मी तसेच माझ्या बरोबर आलेले काही व्यक्ती, सुरक्षा रक्षक आणि सुपरवायझर यांना मी सांगितले तर मी काही वेळाने येणार आहे, नंतर येईल म्हणून सांगितले आणि मी त्या ठिकाणी गेलो. तिथं कॅम्प भरलेला होता. बरेचसे मिलिटरी ती पोरं त्या ठिकाणी उभी होती. काही व्यायाम करत होती, काही पळत होती, काही सराव करत होती आणि त्या ठिकाणी मी गेलो. मग तेथील बरेच जणांनी मला ओळखले. ते रेल्वेमध्ये होते, त्यांनी सर्वांनीच मला ओळखले. त्यांचा कॅम्प तिथं 2 महिने त्या ठिकाणी राहणार होता. मग त्यांनीच मला त्यांच्या मेजर साहेबाबरोबर त्यांचे जे वरचे वरिष्ठ अधिकारी होते त्यांची मुलाखत करून दिली आणि सांगितले. परंतु मी त्यांचे ते काम बघितले, किती सराव करावा लागतो, किती त्रास सहन करावा लागतो. मी तिथे जवळजवळ 7-8 तास थांबलो आणि जवळून त्यांचे ते सर्वच काम बघितले. आणि मग त्या मेजर साहेबांनी मला बोलून घेतले आणि सांगितले, तुला जर यायचं असेल तर अशा प्रकारे सराव करावा लागेल. तुझ्याकडून किती शिकला आणि तू काय करतो याचं आम्हाला काही घेणं देणं नाही. फक्त प्रॅक्टिकल सराव तुला जमत असेल तर मग तू अवश्य येऊ शकतो. तुला आम्ही लगेचच मिलिटरीमध्ये भरती करून घेऊ. त्यांचे हे बोलणे ऐकले आणि मी त्यांना हो म्हणून सांगितले. आणि काही दिवसानंतर मी येतो, 15 दिवसानंतर येतो म्हणून मी त्यांना सांगितले. आणि तसाच परत माघारी फिरलो. माघारी फिरल्यानंतर मग मात्र तेच मला विसरले किंवा मी त्यांना विसरलो. मी परत जायचे नाव घेतलं नाही, कारण ते कष्ट, ते जयपूरचा त्या ठिकाणी एक डोंगर होता, त्या डोंगरावरतून पळणं, पाठीवर दगड घेऊन पळणं, उन्हात पळणं, हे सर्व काही मी त्या 5-6 तासामध्ये बघून घेतलं होतं. मी घाबरून गेलो आणि माझ्याच्याने हे होणार नाही हे माझ्या लक्षात आले आणि मी तसाच परत उदयपूरला आलो होतो आणि जायचे नाव मिलिटरीमध्ये जायचे सोडून दिले होते.